मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, मी आलोय गिरगाव चौपाटीवरती रावण दहन बघायला आणि दुर्गा देवी विसर्जनाला। मित्रांनो, देवीच्या विसर्जनासाठी बघू शकता बऱ्याचशा देव्यातनं येत आहे। मित्रांनो, काही देवीचे विसर्जन होते, पण जशी मित्रांनो गणपतीची जर चहलपहल असते तशा प्रकारची चहलपहल कमी आहे मित्रांनो, पण तरी पण बऱ्याच प्रमाणात इथं गर्दी आलेली आहे मित्रांनो। आणि बघू शकता, आणि कसं दसऱ्याचा दिवस असल्या कारणाने ना आज देव्या पण भरपूर कमी आलेल्या आहेत। तर काही देव्यांचे विसर्जन मला वाटते मित्रांनो उद्या होईल असं वाटते मित्रांनो। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आणि देवीचं विसर्जन सुरू आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता, हे बघा आपल्या समोर इथं देवी आहे मित्रांनो। इथं देवी बघूया मित्रांनो, ते तिकडे समोरच्या साईडला देवीचं विसर्जन आहे। चला आपण तिथे जाऊन बघूया त्या देवीला। चला मित्रांनो, बघूया। बघू शकता आपल्या समोर हे देवीचं विसर्जन चालू आहे। त्याची ट्रॉली बनवलेली आहे मित्रांनो। या ट्रॉलीवरती ठेवून आपली कोळी बांधव आणि मित्रांनो समुद्राच्या आतमध्ये देवीला घेऊन जाऊ शकता। आणि त्या तिकडल्या साईडला बोटिंग आहे मित्रांनो। त्या काही छोट्या छोट्या देव्या त्या बोटिंग मध्ये जातात मित्रांनो। बघू शकता त्या तिकडे त्या बोटिंग मध्ये देवी चालली मित्रांनो। बघू शकता त्या तिकडल्या साईडला। हे बघा मित्रांनो, गिरगाव चौपाटीला गर्दी किती आहे हे बघा मित्रांनो। मित्रांनो, समोर देवी आहे ती बंगाली पद्धतीची देवी आहे मित्रांनो। तशा प्रकारची मूर्ती आहे ना मित्रांनो। ते पश्चिम बंगालमध्ये बनवतात मित्रांनो। मित्रांनो, कडक बंदोबस्त केलेला आहे। हे बघा मित्रांनो, ते फोकस दिसते ना मित्रांनो, त्या फोकसच्या खाली पोलिस बसलेले आहेत मित्रांनो। आणि सगळीकडे आहे ना मित्रांनो कडक बंदोबस्त केलेला आहे। तिकडे ट्रॅफिक पोलीस पण आहे समोरच्या साईडला, आणि त्या साईडला पण बघा मित्रांनो। तो मित्रांनो जो मुलगा होता ना, तो लाईव्ह गार्ड होता। समुद्रामध्ये कोणी जर पोहता येत नसेल, काही नाही, तो पडला असेल तर त्याला काढण्याचं काम करते मित्रांनो। तो तिकडल्या साईडला ना लाईव्ह गार्ड आहेत मित्रांनो। तो बघू शकतो आपल्याला आता। मित्रांनो, मी इथे येण्यापूर्वी आहे ना लालबाग आणि चिंचपोकळीला गेलो होतो मित्रांनो। तिथली लालबागची आई आणि तेजुगायची देवी आहे ना मित्रांनो, तिचे मी दर्शन घेतले आणि तिथून गेलो मित्रांनो खेतवाडीला। आणि खेतवाडीच्या देवीची पण मिरवणूक बघितली मित्रांनो। आणि तिथून मी सरळ गिरगाव चौपाटीला आलो मित्रांनो। आणि गिरगाव चौपाटीला येऊन मित्रांनो इथं रावण दहन बघितलं, पण ते रावण दहन मित्रांनो मला अर्धवटच बघायला मिळालं, कारण की ते अर्ध जळालेला होता। आणि तो रावण सरळ जळण्यापेक्षा माहिती आहे मित्रांनो तो अर्ध्यातूनच खाली पडला, त्यामुळे आहे ना व्यवस्थित त्याचा काही व्हिडिओ काढता आला नाही मित्रांनो। तुम्ही बघू शकता रावण दहन झालेलं आहे मित्रांनो। बघू शकता ती रावणाची राख मित्रांनो, आणि त्यांचा धूर कसा उडतो मित्रांनो बघू शकता तुम्ही। आणि रावण दहनाच्या वेळेस खूप गर्दी होती मित्रांनो। आणि रावण दहन झाल्यानंतर मित्रांनो सगळे इथून चालले गेलेले आहे। बघू शकता सगळीकडे खाली जाय आता मित्रांनो। बघू शकता फक्त तिथे ते लाईव्ह गार्ड थांबलेले आहेत मित्रांनो। ते राख उचलणारे लोक थांबलेले आहेत मित्रांनो। ते आलेले आहे मित्रांनो राख उचलण्यासाठी मित्रांनो। बघू शकता ते आता साफसफाई करतात। आजचा दसरा दिवस असल्या कारणाने ना खूप कमी देवी आलेल्या आहे मित्रांनो। आणि रावण दहनाचा पण कार्यक्रम झालेला आहे। तर चला मित्रांनो, मी पण निघतो आता इथून। रात्रीचे 9 वाजलेले आहे मित्रांनो। आता मला जायचं इथून ठाण्याला। तर मित्रांनो, आजचा हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला। चला मित्रांनो, तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।